समान, सारे आदिवासी एक समान। जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी। उलगुलान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, उलगुलान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। जय आदिवासी। आज नंदुरबार जिल्हा समस्त आदिवासी समाज व विविध संघटनांनी सरकारला जागे करण्यासाठी आज नंदुरबार जिल्हा व पूर्ण भारत बंद केला आहे। कारण की आपल्या मान्य सुप्रीम कोर्टाने 1/8/2024 रोजी अनुसूचित जमाती व जमातींच्या विरोधामध्ये जो निर्णय दिला, दुसरा मुद्दा पैसा भरती झाली पाहिजे, तिसरा मुद्दा आमच्या भगिनी बदलापूर व आणि बेंगलोर येथे जे नराधमांनी अत्याचार केला त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि चौथा मुद्दा जे आमचे 2500 जे बोगस आदिवासी आहे ते क्लास 1 क्लास 2 चांगल्या पदावरती बोगस सर्टिफिकेट घेऊन नोकऱ्या करत आहे आणि जे खरे आदिवासी आहे ते न्यायासाठी लढत आहे। अशी आम्हाला शासनाकडे विनंती आहे, जे खरे आदिवासी आहे त्यांना न्याय भेटला पाहिजे। अन्यथा आम्ही आज बंदचे आवाहन केलं होतं, पण पुढे उठून जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू। जय जोहार, जय आदिवासी। संपूर्ण भारत बंद आहे। आता हे भारत का बंद आहे याचे कारण अनेक आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते समस्त आदिवासी समाजावर होणाऱ्या, आदिवासी समाजाच्या हक्कांवर होणाऱ्या गदावर सरकारने जे निर्णय घेतले किंवा सुप्रीम कोर्टाने जे निर्णय घेतले त्या निर्णयाच्या विरोधामध्ये आज आम्ही समस्त आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेला आहे। आणि संपूर्ण भारत बंदचं आव्हान आज आदिवासी समाज SC ST समाजाने केलेलं आहे। आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आज आम्ही नंदुरबार जिल्हासुद्धा बंद ठेवलेला आहे। त्याचबरोबर आम्ही नंदुरबार जिल्ह्यासोबतच आमचा खांडबारा परिसरातील खांडबारा गावसुद्धा बंद ठेवलेला आहे। या बंदमध्ये अनुच्छेद जो कलम लावलेला आहे किंवा जे पेसा अंतर्गत भरती होत नाही आहे, कला क्रीडा आणि शिक्षकांच्या भरत्या होत नाही, त्या भरत्या त्वरित चालू कराव्या। त्याचप्रमाणे जे बोगस आदिवासी आहे 2500 बोगस आदिवासींचं प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे शासनाने, कोर्टाने त्याला मान्यता दिलेली आहे। कोर्टाने सांगून सुद्धा हे शासन, हे प्रशासन ते त्यांच्या नोकऱ्या घालवत नाही आणि त्यांना अभय देत आहे। त्या विरोधामध्ये आज आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे। अशा या अनेक कारणांसाठी आम्ही संपूर्ण आदिवासी समाज आज इथे एकवटलो होय आणि सरकारला कुठेतरी जाग येण्यासाठी, सरकारला जागे करण्यासाठी आम्ही आज बंदचं आवाहन केलं होतं। आणि या बंदला संपूर्ण व्यापारी वर्गाने, संपूर्ण समाजाच्या व्यापारी वर्गाने आम्हाला साथ दिली। मी खांडबारा ग्रामस्थांच्या वतीने, आदिवासी समाजाच्या वतीने त्या संपूर्ण व्यापाऱ्यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे साथ दिली आणि अशीच साथ ते कायम देत राहू। आम्ही एवढं सांगू इच्छितो की आदिवासींच्या हक्कावर कोणीही गदा आणू नये, नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही आदिवासी बंधू, आदिवासी समाज शांत राहणार नाही। मी प्रत्येक राजकारण्याला एक विनंती करतो की तुम्ही तुमच्या राजकारण तुमच्या जागेवर करा, समाजामध्ये ते राजकारण आणू नका। समाजाच्या हक्कासाठी सगळ्यांनी एकत्र या, एक व्यासपीठावर या आणि समाजासाठी लढा। एवढं बोलून मी थांबतो। जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी। पेसा कायदा अंमलात आला, जवळजवळ 30 ते 32 वर्ष या कायद्याला पारित होऊन झालं, तरीसुद्धा आदिवासींचे शोषण चालू आहे। आदिवासींचे पेसा भरतीमध्ये भरता होत नाही। तसेच आजपर्यंत जवळजवळ 75,000 आदिवासींमध्ये घुसखोर बोगस आदिवासी घुसलेले आहेत, ते कुठेतरी थांबायला पाहिजे। तसेच जवळजवळ आज 20,500 नोकऱ्या आज बोगस आदिवासींनी बळकावलेल्या आहेत। त्या नोकऱ्या आज आदिवासी त्या नोकऱ्यांना हक्कदार आहेत, त्या नोकऱ्या त्यांना मिळाव्या व या बोगस आदिवासींना हाकलून काढावं असे आमच्या आदिवासी महासंघातर्फे सरकारला निवेदन आहे। हे कुठेतरी थांबलं नाही तर आदिवासी समाज एक दिवस रस्त्यावरून तीव्र आंदोलन छेडेल, याची शासनाने तीव्र दक्षता घ्यावी व या बोगस आदिवासींना हाकलून काढण्यात यावं। व तसेच ज्या कोलकात्यामध्ये भगिनीवरती अमानुष अत्याचार झाला त्या अपराध्यांना कठोर कारवाई होण्यात यावी ही आमची। तसेच मी या बंदला संपूर्ण भारतभर हा बंद झाला, या बंदला मी आदिवासी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून या पाठिंबाला ज्यांनी आपल्याला सहकार्य केले सर्वांचे आभार मानतो।